कोलार नदीचे पुनरुज्जीवन संदर्भात मंत्री पंकजा मुंडे यांच्या सकारात्मक प्रतिसाद सह निधी उपलब्ध करून देण्याचे जननेता आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांना आश्वासन दिले आहे। सावनेर नगरातील अत्यंत महत्त्वाची कोलार नदीला पूर्णपणे प्रदूषण मुक्त करून बारामाही स्वच्छ जलप्रवाह आणि एक जिवंत समृद्ध पर्यावरण युक्त नदीचं वास्तविक रूप प्रदान करण्याच्या उद्देशाने आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांनी आज 28 ऑक्टोबर रोजी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची मंत्रालयात भेट घेऊन सावनेर कळमेश्वर तालुक्यातून वाहणाऱ्या कोलार नदीच्या सावनेर नगर परिषद क्षेत्रांतर्गत वाहणाऱ्या 5 किलोमीटर प्रवाह मार्गाचे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूर यांच्या सहयोगाने नियोजित कोलार नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करून देण्याबाबत भेट घेऊन निवेदन दिले आहे। त्यावर मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। जिव्हाळ्याच्या असलेल्या कोलार नदी संवर्धनाच्या विषयावर लक्ष दिल्यामुळे समर्पण फाउंडेशन व शहराच्या सर्व स्तरावरील नागरिकांकडून आमदार आशिषराव देशमुख यांचे कौतुक करण्यात येत आहे। न्यूज एक्सप्रेस साठी नितेश गव्हाणे यांची बातमी।